जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 9वा आत्मा विवरण नाम श्रीराम समर्थ आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे. श्रीराम समर्थ. बघा समर्थांनी काय सांगितले आपल्याला आत्मा विवरणमध्ये. आत्मा विवरण नाम विवरण कशाचं केलंय? आत्म्याचं. आत्मीयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. आता आत्म्याला कोणतीही उद्वेग चिंता आहे का हो? अजिबात नाहीये. परंतु आत्म्याला शरीराच्या म्हणजे त्या शरीरामध्ये धारण केलाय, आत्मा गेलाय आतमध्ये म्हणजे शरीरामध्ये कार्य करतोय, म्हणून त्याला काय करावं लागतंय हो? उद्वेग चिंता करावी लागते. म्हणजे शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रकट जे आहे म्हणजे प्रगट आहे ना, की शरीराच्या योगानेच आत्मा जगतो. हे तर काय आहे? समर्थ म्हणतात उघडच आहे. म्हणजे आत्म्याला शरीरामध्ये असल्यामुळं सुख दुःख भोगावी लागतायत, सगळी सुख दुःख भोगावी लागतायत. म्हणून आत्म्याला तसं काय आहे का हो? आत्मा कसा आहे हो? तसं पाहायला गेलं तर आत्मा हा सगळ्यापासून अलिप्त आहे. तरीही समर्थ म्हणतात ज्या वेळेस आत्मा शरीराच्या संपर्कात येतो त्यावेळेस त्या आत्म्याला शरीराला जे जे भोग भोगावे लागतायत ते त्या आत्म्याला भोगावे लागतायत ना, साहजिकच आहे. म्हणून समर्थ म्हटले तो अंतरीचा अंतरात्म्याला आपण ओळखायला शिकलं पाहिजे, कारण तो आतमध्ये कार्याला आहे याची जाणीव करून देण्यासाठी समर्थांनी आपल्याला श्रवण निरूपण आणलंय ना, की त्याची जाणीव राहावी आपल्याला. त्याला आवडल असं कर्म आपल्या हातून घडायला पाहिजे. समर्थ म्हटले की आत्मा देखील काय करत असतो? ज्या वेळेस देह सोडून जात असतो त्यावेळेस आत्मा पण काय करत असतो? एखाद्या शरीराला नमस्कार करून जात असतो. बघा समर्थांनी एका शिष्याला बोलवलं आणि सांगितलं की काय, आत्मा ज्यावेळेस देहाला सोडून जातो त्यावेळेस काय काय करतो ते बघ. त्यावेळेस समर्थांनी दाखवलं की काय, की एका देहाला सोडून चालला होता आत्मा. आत्म्यानं काय केलं? काय करत होता आत्मा? पाहिलं की तो आत्मा माघारी यायचा, त्या देहावरती थुंकायचा, त्या लाथा मारायचा आणि निघून जायचा. आणि काय म्हणायचं हो? परत मला असा देह नकोय. जरी मला शरीर मिळालं, कोणतंही शरीर मिळालं मला, तरी पण अशा प्रकारचं शरीर नको. म्हणून तो काय करायचा हो? त्याचा तिटकारा करून जायचा. आणि तोच दुसरीकडे बघितलं, दुसऱ्या देहाचा आत्मा निघून चाललेला त्या देहाला वारंवार नमस्कार करायचा, वारंवार नमस्कार करायचा. आणि अंतरी आता आत्मा सुद्धा काय करत होता? इच्छा करत होता कशाची? की नाही बाबा मला जरी शरीर मिळालं तरी अशा प्रकारचं शरीर मिळावं. बघा त्यावेळेस शिष्याने समर्थांना विचारलं असं का? तर समर्थ म्हणले की अरे ज्या देहावरती तो आत्मा थुंकतोय त्या देहानं जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत कधीही कदर केली नाही कशाची. अखंड अवगुण केले, कुकर्म केले, पाप केलं, जे त्या अंतराच्या अंतरात्म्याला सुद्धा सहन झाले नाहीत. परंतु आता काय, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत काय करावं लागतं हो? त्या देहामध्ये राहावं लागतं. म्हणून अखंड त्या आत्म्याला काय केलं हो? त्रास दिला हो, अखंड त्रास दिला आत्म्याला. नको नकोसं करून सोडलं त्या देहानं. अखंड त्यानं काय केलं? एक लक्षात घेत नाही आपण. ज्या वेळेस अखंड आपण काहीही काय करतो? सेवन करत असतो शरीरामध्ये, त्यावेळेस ते कशाला भोगावं लागतंय हो? त्या अंतरीच्या अंतरात्म्याला भोगावं लागतंय. कशामुळं? तर त्या शरीराच्या संपर्कात आलाय त्यामुळं. आणि आत्मा देखील समर्थांनी मागच्या समासामध्ये सांगितलं ना, आत्मा देखील काय होऊन जातो? त्या शरीराची जशी कर्म आहेत तसे काही काळ आत्मा, नाहीतर त्याला कर्म आहेत का हो? वाईट चांगली वाईट कर्म आहेत का? त्याला नाही आहेत. तर परंतु देहाच्या संपर्कात आल्यामुळं त्याला ते वाईट कर्माबरोबर तो रमून जातो. लक्षात घ्या. म्हणजे त्या देहासारखाच वागत असतो, त्याला त्याच्यासारखंच होऊन बसतो. परंतु ज्यावेळेस जाणीव होते त्यावेळेस तो काय म्हणतो? नको, असला देह नको ज्यानं
परमेश्वराचं कधीही नाव घेतलं नाही, अखंड कुकर्म केले, पापकर्म केले, भ्रष्टाचार केला, नको नको ती कर्म केले, आणि ते सर्व कोण बघत असतं? जरी कुणीही त्याचं ते कर्म बघितलेलं नसेल, कधी कुणाच्या कचाट्यात सापडलेला नसेल, तरी देखील अखंड त्याच्या अंतरीचा अंतरात्मा ते काय करत होता? बघत होता. म्हणून समर्थ म्हटले त्यांना अखंड काय केलेले? भयंकर त्रास दिलेला आहे शरीराला आणि आत्म्याला, भयंकर त्रास दिलेला आहे. म्हणून आत्मा काय करतोय? त्याची अवहेलना करतोय आणि काय सांगतोय की मला असला देह परत नको. आणि दुसरीकडं जो देह होता त्यानं अखंड सत्कर्म, तो कुणाचा देह होता? हो, संतांचा. लक्षात ठेवा, संतांचा देह होता. अखंड त्यानं सत्कर्म केलेली होती. आणि जो संताच्या अंतरी कार्याला आहे त्याला अखंड काय होणार आहे? हो, साहजिकच आहे, अखंड आनंदच होणार आहे ना. मग अखंड तो काय मागणार आहे? हो, तसाच देह मागणार आहे ना. म्हणून समर्थ म्हणले, पहिल्या ओवीत समर्थांनी मांडलंय की आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे. म्हणजे आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते आणि शरीराच्या योगानेच आत्मा जगतो, हे तर काय आहे? उघडच आहे. म्हणजे लक्षात येत आहे आपल्याला की आत्म्याला शरीरामुळे काय करावं लागतंय? हो, हे सगळं भोगावे लागतात. शरीराला जे जे भोग आहेत ते आत्म्याला पण काय करावे लागतात? हो, शरीराच्या संपर्कात आल्यामुळे, ज्या शरीराच्या संपर्कात तो आलाय त्याला ज्या पद्धतीचं उद्वेग चिंता भोग भोगावे लागतायत, ते त्या आत्म्याला काय करावे लागतायत? तो भोगावे लागतायत. कुणामुळे? त्या शरीराच्या योगामुळे. शरीराच्या संपर्कात आलाय आत्मा, म्हणून त्याला ते भोगावं लागतंय. देह अन्नाची खायेना तरी आत्मा कदापि जगेना, आत्म्या विन चेतना देहा कैची. बघा, ह्या ओवीमध्ये समर्थांनी काय सांगितलं की देहाने जर अन्नच खाल्लं नाही तर देहातील आत्मा, देह जर गेला तर आत्मा सुद्धा जातो. लक्षात ठेवा. म्हणजे देहानं जर काही खाल्लं नाही, म्हणून समर्थ नेहमी सांगतात बघा की कितीही घरामध्ये कटकट होऊ द्या, भांडण होऊ द्या, समर्थ काय सांगतात की रे बाबा तसा उपाशी राहू नको, अन्नावरती कधी राग काढायचा नाही, हे समर्थांनी आपल्याला शिकवलंय. म्हणजे जेवणावरती कधी राग काढायचा नाही, कारण सर्वात जास्त दुःख कुणाला होतं? त्या अंतरीच्या अंतरात्म्याला होतं. म्हणून समर्थ म्हटले देहानं जर अन्न खाल्लं नाही तर आत्मा कधीही जगू शकत नाही. आणि असं नाहीये की देहाने अन्न खाल्लं नाही म्हणून आत्मा जगू शकत नाही, आणि आत्मा नसेल त्या देहामध्ये तर देहाच्या ठिकाणी तरी चेतना राहणार आहे का? हो, म्हणजे हे दोघे एकमेकाला काय आहेत? हो, म्हणजे पूरक आहेत. आत्मा ही म्हणजे दोघांचंही महत्त्व तितकंच आहे. म्हणजे देहाचं आणि आत्म्याचं. देहाने जर अन्न पाणी सोडलं तर आत्मा राहणार नाही त्या देहामध्ये, आणि आत्मा जर नसेल तर देहामध्ये चेतना राहणार नाही. कारण आपण पाहिलंय की काय, ज्या वेळेस माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस काय होतं? नेमकं काय होतं? मृत्यू होतो म्हणजे काय होतं? देहातील आत्मा देहापासून काय होतो? वेगळा होतो. आणि हा आत्मा कोणी अडवू शकत नाही. केले ना, प्रयोग केला, अखंड प्रयोग केला कुणी? शास्त्रज्ञांनी. की आता आपल्याला म्हणजे जो माणसाची शेवटची वेळ आलेली आहे, बाबा हा माणूस मरणार आहे, अशा माणसाला काय केलं? हो, काचेच्या पॅकबंद पेटीमध्ये काय केलं? ठेवलं, आणि कुठेही थोडंसं होल सुद्धा नाही असं पॅकबंद पेटीमध्ये त्या माणसाला ठेवलं. आता म्हटले आपल्याला आत्मा बघायचा आहे, देहामधून आत्मा जातोय कसा हे आपल्याला पाहायचंय. परंतु दिसला का हो आत्मा? नाही. त्यांनी तो माणूस गेलेला त्यांना समजलं. त्यावेळेस त्यांनी ते CCTV कॅमेरे वगैरे बसवलेले, आणि त्या कॅमेऱ्यात त्यांनी पाहिलं की काय दिसतंय का? काय दिसलं नाही. फक्त पण त्या काचेच्या पेटीला मात्र काय गेला होता? हो, तडा गेला होता. म्हणजे ज्या अर्थी तडा गेलेला त्या अर्थी तो आत्मा तिथून काय गेला? हो, निघून गेला. म्हणजे तो डोळ्याला कोणालाही दिसला नाही. म्हणून समर्थ म्हटले देहाने जर अन्न नाही खाल्लं तर आत्मा जगू शकत नाही. तसं जर आत्मा नसेल देहामध्ये
तर चेतना देहाला येणार नाही. म्हणजे दोघांचंही तितकंच महत्त्व आहे. देहामध्ये दोघांचंही तितकंच महत्त्व आहे. म्हणजे देहाचंही तेवढंच महत्त्व आहे आणि आत्म्याचंही तेवढंच महत्त्व आहे. हे एका वेगळे एक करू जाथा निरर्थक, उभय योगे कोणी एक कार्य चाले. देह आणि आत्मा यांना वेगळं करावं म्हटलं, समर्थ म्हटले हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक. म्हणजे या दोघांना वेगळं करायचं ठरवलं तर ती निरर्थकच ठरते ना. म्हणजे या दोघजण जर ह्या देहामध्ये असतील तरच एक कार्य घडतंय, हे समर्थांना सांगायचंय. हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक, उभय योगे कोणी एक कार्य चाले. म्हणजे समर्थ म्हटले या दोघांना, देहाला आणि आत्म्याला वेगळं केलं तर कोणतंही कार्य घडणार नाही, सगळं निरर्थक आहे. म्हटले ह्या दोघांना जर वेगळं केलं तर कोणतंही काम घडणार नाही, कोणतंही कार्य घडणार नाही. समर्थ म्हटले कोणतंही देहाकडून, आता ह्या देहाकडून निरूपण करून घ्यायचंय, म्हणजे श्रवण करून घ्यायचंय, तर त्या देहामध्ये आत्मा हा पाहिजेच, तर ते करू शकतोय हो. म्हणून समर्थ म्हटले हे जर वेगळे केले, आत्मा आणि देह वेगळा केला तर काय होणार नाही व निरर्थक आहे, हे कोणतंही कार्य घडणार नाही. म्हणजे एक कार्य करण्यासाठी, कोणतंही एक कार्य करण्यासाठी देह आणि आत्मा असणं गरजेचं आहे. आणि या दोघांच्या सहकार्यानेच कुठलंही कार्य घडू शकतं, हे समर्थ सांगतायत. ह्या दोघांपैकी एकही नसेल तरी कार्य घडू शकत नाही. कोणतंही कार्य घडण्यासाठी देह आणि आत्मा असणं गरजेचं आहे. आता समजा एखाद्याने आयुष्यभर कलेक्टरची, म्हणजे एखादा देह कलेक्टरची नोकरी करतोय आणि नोकरी करता करता काय झालं, सपोज त्याच्या देहातून आत्मा निघून गेला आणि त्याला जर म्हटलं, आता ठेवलंय त्यांना, म्हणजे देह तर आहे, आत्मा निघून गेलाय, आणि त्या सांगितलं त्या देहाला की नाही काय तुमच्याकडं सगळ्या जिल्ह्याचा काय आहे, कारोबार आहे, आणि तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ते पाहावंच लागेल. पाहू शकतील का हो? कुठपर्यंत पाहू शकतात? कोणताही बिझनेसमॅन आहे बिझनेस कुठपर्यंत करू शकतो, कोणताही अभिनेता अभिनय कुठपर्यंत करू शकतो, जोपर्यंत त्या देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा कार्य करतोय तोपर्यंतच आहे ना. ज्या वेळेस अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्यावेळेस काहीही कर म्हटलं तरी तो करू शकत नाही. ज्या व्यक्तीनं आयुष्यभर धन गोळा केले, काय केलं समर्थ म्हटले, आयुष्यभर ह्याचं घे त्याचं घे भयंकर धनसंचय केला आणि शेवटी तो गेला, त्यानं देह ठेवला आणि त्याला ट्रकभर सोनं आणून दिलं, कारण त्यानं आयुष्यभर काय केलंय, लुबाडलंय सगळ्यांचं. म्हणून शेवटी त्याला म्हटलं की चला तुला आता ट्रकभर सोनं दिलंय, तू उठ आणि ते ट्रकभर सोनं घेऊ शकेल का हो? नाही घेऊ शकत. म्हणून समर्थ म्हटले की हे कार्य कोणतंही वाईट कार्य एखादा देह वाईट कर्म करत असेल किंवा एखादा देह चांगलं कर्म करत असेल तरी समर्थ म्हटले हे कार्य करण्यासाठी त्या देहामध्ये काय पाहिजे हो? आत्मा पाहिजे ना, चेतना पाहिजे. चेतना असेल तरच कोणतंही वाईट चांगलं कार्य घडणार आहे, अन्यथा घडू शकत नाही. म्हणजे या देह आणि आत्मा या दोघांच्या सहकार्यानेच कोणतंही कार्य घडू शकतंय, अन्यथा नाही. देहाला नाही चेतना, आत्म्यास पदार्थ उचलेना, स्वप्न भोजने भरेना पोट काही. काय सांगितलं? देहाला चेतना नाही आणि आत्म्याला पदार्थ उचलता येत नाही. लक्षात ठेवा. समर्थांना काय सांगायचंय की देहाला नाही चेतना, आत्म्यास पदार्थ उचलेना, स्वप्न भोजने भरेना पोट काही. म्हणजे देहाला चेतना नाही, मग तिथं आत्मा असतो. दोघांना वेगवेगळं केलंय, देह एका साईडला आणि आत्मा एका साईडला. देहाला चेतना जर नसेल, देहाला चेतना नाही, मग आत्म्याला कुठली गोष्ट उचलते का हो? जेवण सुद्धा उचलता येणार नाही. लक्षात ठेवा. आत्म्याला जर जेवायचं असेल तरी त्याला कोण पाहिजे? व देहच पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हटले स्वप्न भोजने भरेना पोट काही.
स्वप्नामध्ये जेवण केलेल्याचं स्वप्न पडलं आपल्याला. नाही, 56 भोग खाल्ले रात्रभर. काय खाल्ले? रात्रभर 56 भोग खाल्ले आणि सकाळी उठून म्हटलं की नाही, माझं पोट भरलंय, मी रात्रभर काय खाल्लेत? 56 भोग खाल्लेत. भरेल का हो पोट? म्हणून समर्थ म्हटले, नाही रे बाबा, स्वप्नात जे बघितलंय, स्वप्नात जे जेवण केलंय त्यानं काय तुझं पोट भरणार नाही. म्हणून समर्थ म्हटले, देहाला नाही चेतना, आत्म्यास पदार्थ उचलेना, स्वप्न भोजने भरेना पोट काही. आत्मा स्वप्न अवस्थेत जातो, परंतु देहामध्येही असतो, निदसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. समर्थ काय म्हणतात? आत्मा स्वप्नावस्थेत जातो, म्हणजे आत्मा स्वप्नावस्थेत जातो, पण त्याच वेळी देहामध्येही असतो, लक्षात ठेवा. आणि अर्धवट झोपेत तो खाजवतोही, लक्षात घ्या. हा केवढा चमत्कार आहे हो. झोपतो, ज्यावेळेस शरीर आपलं झोपतं त्यावेळेस आत्माही स्वप्नावस्थेत जातो, लक्षात घ्या. परंतु त्याच वेळेस एखादा मच्छर जरी चावला आपल्याला तरी आपला हात काय करत असतो? झोपीतच त्या मच्छरला काय करत असतो? हटवत असतो, मारत असतो. म्हणजे ही केवढा चमत्कार आहे की झोपेत स्वप्नावस्थेत असताना देखील तो देहामध्ये काय करत असतो? कार्य करत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? आत्मा स्वप्नावस्थेत जातो, पण त्याच वेळी देहामध्येही असतो आणि अर्धवट झोपेत तो काय करत असतो? खाजवतोही. हा म्हणजे केवढा मोठा चमत्कार आहे आपल्या दृष्टीनं. आणि आपल्याला जर तशी चेतना नसती, अहो काही जरी झालं, खट वाजलं तरी आपण लगे उठतो, म्हणजे ती चेतनाच आहे ना, जी आपल्याला उठवते, जी आपल्याला जाणीव करून देते काहीतरी वाचतंय, काहीतरी आलंय, ही काय करून देते? जाणीव करून देते. म्हणून समर्थ म्हटले की आत्मा स्वप्नावस्थेत जातो त्यावेळेस देहामध्येही कार्य करत असतो, हे समर्थांना सांगायचंय. अन्न रसे वाढे शरीर, शरीर प्रमाणे विचार, वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहानाळती. समर्थ काय म्हणतात? अन्न रसाने शरीराची काय होते? वाढ होते आणि शरीराबरोबर म्हणजे शरीराबरोबरच विचारही वाढतो, लक्षात घ्या. लहान बाळ आहे, लगेच सुज्ञपणा येतो का हो? नाही येत आहे. जसजसं मोठं होत जातं तसं विचारांमध्येही काय बदल होत जातो ना, लक्षात घ्या. 6 वर्षाच्या म्हणजे लहान 1 वर्षाच्या बाळाचे विचार, 2 वर्षाच्या बाळाचे विचार, 18 वर्षाच्या बाळाचे विचार, बदल आहेच ना. म्हणून समर्थ म्हटले अन्न रसानं काय होते? शरीराची वाढ होते आणि त्या शरीर जसं वाढतं तसं शरीराप्रमाणे विचारही, म्हणजेच विचार म्हणजेच काय? बुद्धीही वाढते ना. आणि वृद्ध अवस्थेत काय होतात? म्हणजे कुठपर्यंत वाढ होते हो विचारांची? प्रौढावस्थेपर्यंत. जसं आपण मोठं होऊ जाऊ, वयाने जसं जसं वाढत जाऊ तसं तसं आपल्या विचारांमध्येही बदल होत जातात. आणि वृद्धपणी काय होतं नेमकं? हे दोन्हीही विचार आणि शरीर वाढायचं काय होतं हो? थांबतं. म्हणजे क्षीण व्हायला लागतं ना. शरीर आणि विचार दोन्हीही काय होतात हो? क्षीण होतात, वाढत नाहीत. म्हणजे लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत वाढतात, परंतु एकदम वृद्धावस्था आली की हे विचारही थांबतात आणि शरीरही थांबतं, लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हणतात की अन्न रसे वाढे शरीर, शरीर प्रमाणे विचार, वृद्धपणी तदनंतर दोने लहानाळती. उन्मंत द्रव्य देह खातो, देहयोगे आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडतो सकळ काही. आता देहानं उन्मंत द्रव्याचं सेवन केलं की देहाच्या योगाने आत्माही काय होतो? भुलतो आणि विस्मरणामुळे त्याला कशाचीही शुद्धी राहत नाही. म्हणजे देहानं उन्मंत द्रव्य सेवन केलं म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं हे लक्षात येतंय. जर देहाने जर काय केलं? ड्रिंक घेतलं, देहाने जर काय केलं? एखादं व्यसन असेल देहाला आणि त्या देहानं काय केलं हो? अखंड तसलं द्रव्य सेवन केलं तर काय होतं? त्या देहाच्या योगानं आत्माही भुलतो आणि त्यामुळं काय होतं? विस्मरणामुळे त्यालाही कशाचीही शुद्धी राहत नाही. म्हणजे आत्मा काय होतो? त्या देहाप्रमाणेच आचरण करत राहतो. हे समर्थांना सांगायचं की
देह म्हणून कसं वागायचं, काय कर्म करायचे हे आपल्या हातात आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आत्मा कितीही शुद्ध आणि पवित्र जरी असला तरी ज्या वेळेस तो देहामध्ये वावरत असतो, ज्या देहामध्ये त्यानं प्रवेश केलाय त्या देहासारखाच होऊन बसतो, हे समर्थांना सांगायचं आहे. मग त्या देहानं जसं जसं देह करेल तसं तसं त्यात तो काय होत जातो, कुरपटत जातो. मग त्याला कशाची शुद्धी राहत नाही, हे समर्थांना सांगायचं आहे. म्हणून आपला आत्मा पवित्र आहे ना, त्याला पवित्रच, जसा आत्मा आपल्या देहामध्ये आलाय तसाच तो शुद्ध असा आत्मा राहिला पाहिजे. त्यासाठी उन्मत्त द्रव्य सेवन नाही केली पाहिजे. समर्थ म्हटले की काय हो, देहानं काय केलं नाही पाहिजे. सगळीकडं आपण आज बघतोय की काय हो, सगळीकडं काय झालं हो, प्रत्येक देह विस्मरणात चाललाय ना. का चाललाय हो? कारण ही उन्मत्त द्रव्य प्रत्येक देह काय करतोय, सेवन करतोय. मग त्याला कशाचीही शुद्धी राहत नाही. मग आत्माही त्या देहासारखाच होऊन बसतो हो. तोही काय करत नाही, जाणीव देतो. काय करतो, अंतरी जाणीव देतो की हे वाईट आहे, हे आपण नाही केलं पाहिजे. तरी देखील देह काय करतो, मुद्दामहून जातो आणि घेतो. त्यामुळं समर्थ म्हटले, देहानं जर उन्मत्त द्रव्य सेवन केलं तर त्या देहाच्या योगानं आत्माही काय करतो, भुलतो. त्या आत्म्यालाही कशाची शुद्धी राहत नाही, तोही विस्मरणात जातो. म्हणून आत्म्याला नेहमी जागृत ठेवण्यासाठी अखंड जर परमेश्वराचं नामस्मरण केलं, अखंड सत्कर्म केली तर आपण अखंड काय राहणार आहे हो, सावध राहणार आहे. प्रपंच, परमार्थ, संसार या सगळ्या गोष्टीमध्ये काय राहणार आहे, सावध राहणार आहे. म्हणून समर्थ म्हटले, आपण ते द्रव्य घेता कामा नये. देहाने घेतले विष, आत्मा जाये सावकाश, वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. बघा, समर्थ म्हणतात की देहानं जर विष घेतलं तर साहजिकच त्या देहातून आत्मा हळूहळू काय करतो, सोडून जातो ना. आणि वाढ आणि क्षय हे देहाच्या योगे, म्हणजे देह वाढणे, देह खुंटणे, हे सगळं आत्म्याला पण काय करावं लागतंय हो, देहाच्या योगानं आत्म्यालाही भोगावं लागतंय. म्हणजे समर्थांना काय इथं सांगायचंय बघा, एखाद्या देहानं जर विष घेतलं तर आपल्याला माहिती आहे की किती यातना, मरण यातना त्या देहाला भोगाव्या लागतात. मग त्या यातना नुसत्या देहालाच नाही आहेत, समर्थ म्हटले त्या आत्म्यालाही त्या यातना भोगाव्या लागतात त्या देहाबरोबर. म्हणून कधीही काय करायचं नाही, असला गैरप्रकार कधी करायचा नाही. समर्थ म्हटले, अरे कितीही वाईट प्रसंग येऊ दे, अरे भले भले मोठे कर्ज झालं म्हणून काय करतात तो, शेतकरी आत्महत्या करतात. काय करतात, माझ्यावरती खूप मोठं कर्ज झालंय म्हणून आत्महत्या करतात. समर्थ म्हटले, अरे देहाला संपवणं हे काय शेवटचा मार्ग नाहीये, कारण देह परत नाहीये. काय म्हटले समर्थ, देह परत नाहीये. म्हणून काय करा, अरे मार्ग निघत राहतात. देह संपवणं हा शेवटचा मार्ग नव्हे, त्यातूनही मार्ग निघत असतो. कारण का हो, कितीतरी कोटी कर्ज असणारी लोक काय करतात, टेन्शन घेत नाहीत, पळून जातात. मग शेतकऱ्यांवर तर कोटीवर तर कर्ज कधीच नसते. असतंय कर्ज किती हो, 10 लाख असेल, 20 लाख असेल, परंतु त्याला काय येतं हो, शेतकऱ्याला काय येतं हो, प्रामाणिकपणामुळं त्याला काय येत असतं, टेन्शन येत असतं. म्हणून तो काय जातो, घाबरून जातो आणि देहाचा काय करतो, अंत करतो. समर्थ म्हटले, भरपूर पर्याय आहेत, त्यातून मार्ग काढता आला पाहिजे हो, मार्ग काढता आला पाहिजे. आपलं शरीर संपवणं हा शेवटचा मार्ग नव्हे. समर्थ म्हणले, अनाठाई खर्च कमी करायचा. एखादा म्हणजे शेतकऱ्यावरती कर्ज का होतं, कारण लग्नाला, समारंभ, मोठीपणा, म्हणजे थोडक्यात समर्थांना काय सांगायचं आहे, आपण जो मोठीपणा करतो लोकांसाठी, मग आत्महत्या करण्याची वेळ जर आपल्यावर येत असेल तर मोठीपणा करायचाच नाही, करायलाच जायचं नाही. नावं ठेवा, कारण मेल्यानंतर कुणी येत नाही. लक्षात घ्या, कर्ज झालं तुमच्यावरती, तुम्हाला मेला, तुम्ही सपोज विष घेऊन मेला तरी कोणी तुम्हाला सोडवायला येत नाही. म्हणून समर्थ म्हटले, जेवढा आपल्याला व्यर्थ जो खर्च आहे तो कमी करता आला पाहिजे. कारण जीवन हे प्रत्येकाला काय आहे,
समान दिलेलं नाही आहे. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार काय केलेलं आहे हो, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार 2 सख्खे भाऊ जरी असले तरी एक जण काय करतोय, मोठ्या बंगल्यामध्ये राहतोय, एक जण छोट्या बंगल्यामध्ये राहतोय. म्हणजे समर्थ म्हटले ज्या गोष्टी आहेत त्या कशावर अवलंबून आहेत, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार अवलंबून आहेत. म्हणून समर्थ म्हटले की देहाकडं काय येऊन द्यायचं नाही हो, चिंता येऊन द्यायची नाही, समाजाची काय करायची नाही जास्त. या गोष्टीमुळं काय होतं, म्हणजे आपण जर अनाठाई खर्च वाढवला स्वतः नियंत्रण नाही ठेवलं आणि एखादा निसर्गाने आपल्याला दगा दिला, पिकामध्ये वगैरे दगा दिला, समर्थ म्हटले अरे येईल, परंतु देह जर तुम्ही ठेवला तर पुन्हा आहे का हो देह. म्हणून समर्थ म्हटले देहानं जर विष घेतलं तर यथावकाश आत्मा देह सोडून जातो. म्हणजे सगळेच वाचतात असं नाही, त्यातून काही जणांचा मृत्यूही होतो. आणि म्हणून वाढ व क्षय हे देहाच्या योगामुळं आत्म्यालाही निश्चितपणे काय करावे लागतात, भोगावे लागतात. नाहीतर आत्म्याला हे नाही आहे, वाढ क्षय हे आत्म्याला नाही आहे, परंतु देहाच्या योगानं त्या आत्म्याला भोगावं लागतंय. म्हणून समर्थ म्हटले कितीही वाईट प्रसंग आला तरी वाईट करायचं नाही. कितीही वाईट प्रसंग आला तरी काय करायचं हो, धीटपणे प्रत्येक संकटाला सामोरे जायला शिका. काय करू नका, देहानं विष घेऊ नका. वाढणे मोडणे जाणे येणे, सुख दुःख देहाचे निगुणे, नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे. समर्थ म्हणतात वाढणे मोडणे जाणे येणे हे आत्म्याला नाही आहे, तरी देखील देहाच्या योगानं आत्म्याला ही काय हे नाना प्रकारचे भोग काय करावे लागतायत हो, भोगावे लागतायत. नाहीतर वाढणे मोडणे जाणे येणे देहाच्या योगाने सुख दुःख नाना प्रकारे आत्म्याला काय करावे लागतायत हो, भोगावी लागतायत. अन्यथा हे यातील कुठलंच भोग आत्म्याला भोगावा लागत नाही. कारण आत्म्याला वाढणे नाही, मोडणे नाही, जाणे नाही, येणे नाही, परंतु देहाच्या योगानं आत्म्याला हे सगळं वाढणं मोडणं जाणं येणं सुख दुःख काय करावे लागतंय, भोगावं लागतंय. वारुळ म्हणजे पोकळ, मुंग्याचे मार्गची सकळ, तैसेची हे केवळ शरीर जाणावे. वारुळ आपण पाहिलं असेल, मातीचं वारुळ असतं बघा. जिथं मातीच्या वारुळामध्ये काय असतं, सगळी काय असतं, होलच असतात, असे सगळे मार्गच असतात ना, रस्तेच असतात. कुणासाठी, मुंग्यांसाठी. मुंग्यांनी तयार केलेलं असतं ना ते वारुळ, त्यामध्ये सगळे मार्गच असतात. ते असं कसं तयार केलं हे आपल्याला समजत नाही. वारुळ पाहिलं असेल, मुंग्यांचं वारुळ असतं बघा, सगळे काय असतात त्यात, रस्तेच असतात, सगळे मार्गच असतात, सगळे पोखरलेले मार्ग असतात. आणि मुंग्यांचे मार्ग काय असतात, पोकळच असतात. तसं समर्थ म्हटले तैसेची हे केवळ शरीर जाणावे. तसं वारुळ जसं आहे पोकळ, त्या पद्धतीनं हे शरीर पण काय आपलं सगळं पोकळ आहे असं जाणावं समर्थ म्हटले. कारण त्यामध्ये काय आहे व सगळं हाडं मांस भरलेलं आहे. बघा कधी सोनोग्राफी वगैरे आपण रिपोर्ट बघतो का नाही, त्यामध्ये बघा असतं ते पोटातलं हे देतात, दिसतं ना आपल्याला त्या फोटोमध्ये. म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये पण काय आहे हो, पोकळीच आहे ना. म्हणून समर्थ म्हटले जसं वारुळ पोकळ आहे, मुंग्यांचं सगळं मार्गच आहेत त्या वारुळामध्ये, तसं हे शरीर पण काय आहे हो, त्या वारुळासारखंच आहे. शरीरी नाडीचा खेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा, लहान थोर सगटा दाटल्या नाडी. म्हणजे शरीरात सगळा नाड्यांचा काय आहे हो, गुंतळ आहे ना. दिसतोय ना किती नाड्या आहेत हो आपल्या हातात, सगळ्या शिरा ज्या दिसत आहेत त्यांच्यामध्ये काय आहे हो, सगळ्या पोकळ वाटच आहेत ना. ह्या सगळ्या पोकळ वाटायचं दिसत आहेत ना, आपल्या हातावरती शिरा, पायावरती शिरा. म्हणजे शरीर नाड्यांचा काय आहे हो, गुंताडा आहे. आणि त्या नाड्यांमध्ये पोकळ वाटा असतात. आणि लहान तोर सरसकट नाड्यांची दाटी झालेली आहे ना. यामध्ये काय हो, लहान थोर अशा सगळ्या नाड्यांची काय झाली हो, दाटी झाली आहे ना. म्हणजे हे जे आपल्याला शिरा दिसतात त्यालाच काय आपण म्हणतो नाडी. म्हणजे या सगळ्या लहान मोठ्या असं हे शरीर सगळं काय झाले हो, गुंतलं आहे ना. म्हणजे या नाड्यांमध्ये काय आहे, पोकळी आहे. समर्थ म्हटले सगळ्या नाडीमध्ये काय आहे, त्या रक्तच आपलं कशामधून होतं,
रक्ताचं प्रवाह कशामधून चालतो? या शिरांमधून, या नाड्यांमधून चालतोय ना. म्हणून समर्थ म्हटले ह्या सगळ्या पोकळ वाटायत वारुळासारख्या. आणि त्या लहान थोर सगळ्या, म्हणजे लहान मुलं असो, मोठी माणसं असो, किंवा लहान शिरा असो, मोठ्या शिरा असो, या सगळ्या नाड्यांची काय झाली हो शरीरामध्ये दाटी झाली आहे. त्याला कुठं रस्ता सुद्धा नाही आहे, एवढी काय झाली आहे त्या शरीरामध्ये दाटी झालेली आहे. प्राणी अन्नोदक घेतो, त्याचा अन्नरस होतो, त्यास वायो प्रवर्ततो श्वासोश्वासे. काय सांगितलंय? प्राणी, आपण काय घेतो? अन्न घेतो. आपण अन्न चावल्याच्या नंतर त्याचा काय होतं? अन्नरस बनतो. आणि त्याला जो अन्नरस आहे तोच वायू श्वासोश्वासाच्या रूपानं आपण काय करतो? घेत असतो ना. वायू पण घेतो ना आपण, शरीरामध्ये घेतो आणि सोडतो, घेतो सोडतो. म्हणजे जर नुसतं खात राहिलो आणि वायू नसेल तर त्या ते पचन होणार आहे का शरीराला? नाही होणार. म्हणून समर्थ म्हटलं की आपण जे जेवण जेवतो त्याचा अन्नरस होतो आणि वायू काय करतो? श्वासोश्वासाच्या योगानं तो काय करत असतो? पचवत असतो ना सगळं शरीरामध्ये. तो अन्नरस काय करतो? आपल्या शरीरामध्ये पोचवायचं काम कोण करत असतं? वायू करत असतो. नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवना सरिसा जान, आत्मा ही विवरे. बघा समर्थ काय म्हणतात? नाड्यांच्या द्वारेच जो शरीरातील अन्नरस आहे तो कशाच्या द्वारे पोचतो शरीरामध्ये? या ज्या सगळ्या नाड्या आहेत त्या नाड्यांच्या द्वारे अन्नरस सर्व शरीरभर काय होतो? पसरतो. आणि त्या जीवनामध्ये वायू खेळत असतो आणि वायूप्रमाणेच आत्माही सर्वत्र काय असतो? वावरत असतो ना. म्हणजे त्या आपण शरीरामध्ये आपलं जीवन कसं आहे हो? आपण खातो, त्या खाल्लेल्या अन्नाचा काय होतो? अन्नरस होतो. आणि तो अन्नरस पूर्ण शरीरभर पोचवण्याचं कार्य कोण करत असतं? आपल्या शरीरातील जी नाडी धमनी आहेत त्या नाड्या काय करत असतात हो? ते कार्य करत असतात. जो अन्नरस आहे तो संपूर्ण शरीरभर पोचवण्याचं कार्य त्या नाड्या करत असतात. आणि आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त महत्त्व कशाला असेल तर त्या वायूला आहे. लक्षात घ्या. म्हणजे वायू खेळत असतो, अवतीभोवती वायू हवा आहे, खेळती हवा आहे, म्हणून आपण जीवन जगतोय. लक्षात ठेवा. हवा जर नसेल तर काय होतं आपल्याला माहिती आहे? गुदमरतं ना. म्हणून समर्थ म्हणले जसा वायू आहे सर्वत्र तसा आत्माही सर्वत्र काय आहे हो? वावरत आहे ना. सर्वत्र वावरत आहे. म्हणजे शरीरामध्ये, देहामध्ये जसं वायूला महत्त्व आहे तसं आत्म्यालाही खूप सारं काय आहे? महत्त्व आहे. तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवे उदकाकडे. काय होतं? शरीराला तहान लागली तर जाणीव कोण करून देत असतो? की तहान लागली, चल हांड्याकडे चल, पाण्याच्या हांड्याकडे चल, हे जाणीव कोण करून देत असतं? आत्मा देत असतो. म्हणजे रात्रीचे बघा तहान लागली तरी आपण झोपीत काय करतो? उठतो आणि तसंच झोपीत काय करत असतो? हांड्याकडेच जातो ना, दुसरीकडे जात नाही. म्हणजे समर्थ म्हटले जर तहानेनं शरीर सुकलं तरी हा विचार कोणाला कळतो? आत्म्याला कळतो. आणि तो मग शरीरास उठवून काय करतो? पाण्याकडे चालतो ना. जिकडं पाणी असेल तिकडं तो चालतो. म्हणजे केवढं मोठा हा चमत्कार आहे. ही जाणीव कशामुळे आहे? चेतना आहे आपल्या शरीरामध्ये, जाणीव म्हणून जाणीव आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आत्मा आहे म्हणून आपल्याला जाणीव होते की मला नाही बाबा भूक लागली, मला तहान लागली तर आपण हांड्याकडे जातो. पाणी जिथं असेल तिकडेच जातो ना, दुसरीकडे जात नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले तहानेनं शरीर जर सुकलं, म्हणजे तहानेनं शोक पडला आपल्या शरीरामध्ये तर कळतं कुणाला? आत्म्याला कळतं की काय शोक पडलाय, देहामध्ये शोक पडायला लागलाय, मग चला पाणी प्या. ही जाणीव कोण करून देत असतं? आत्मा देत असतो. आपल्याला पायाला ठेस लागली तरी आपल्याला मेंदूपर्यंत कळतं ना लगेचच की माझ्या पायाला काय लागलंय. म्हणजे ही जाणीव कुणामुळं आहे तर त्या आत्म्यामुळं. म्हणजे आत्मा आहे म्हणून हे सगळं कार्य शरीरामध्ये चाललेलं आहे. उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहोन शरीर चालवी,
शरीर अवघेच हालवी प्रसंगानुसार. समर्थ म्हटले शब्द म्हणजे शब्द बोलवून उदक मागतो. आपल्याला जर तहान लागलेली असेल, एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलेलं असेल, आपल्याला माहीत नाही की पाणी कुठे आहे, तर आपण काय करत असतो, विचारतो ना, पाणी कुठे आहे हो, पाणी कुठे आहे हो. म्हणजे हे बोलवतं कोण, तर तो आत्मा. लक्षात ठेवा. आणि मार्ग पाहून शरीरात चालवतो. जिथं पाणी असेल तिकडंच नेतो. लक्षात ठेवा, कोणीकडे पण नेत नाही. म्हणजे केवढं मोठं समर्थ म्हटले सामर्थ्य आहे की आत्मा आपल्या शरीराला काय करत असतो, घेऊन जातो त्या पाण्याकडं. आणि म्हणजे प्रसंगानुसार जसा प्रसंग असेल तशी सर्व शरीराची आवश्यक हालचाल तो करतो. लक्षात ठेवा. म्हणजे समजा साप आला, समोर साप आला, तर आपण काय करतो, बाजूला सरतो ना. त्या सापापासून आपल्या देहाचं काय करतो, संरक्षण करतो. म्हणजे हे कोण करून घेतं संरक्षण, तर हे सगळं आत्मा करत असतो. लक्षात ठेवा. एखादी वाईट गोष्ट आपण करायला जातो त्यावेळेस अंतरीचा अंतरात्मा म्हणत असतो, कोण तर सांगतं ना, अंतरी तरी म्हणत असतो, अरे हे चांगलं नाही, हे वाईट आहे, आपण जे करतोय ते चुकतंय कुठंतरी. ही जाणीव अंतरी होते. म्हणजे हे कोण करून देत असतं जाणीव, कुठलेही वाईट कर्म करण्याच्या अगोदर जाणीव होते बघा आपल्याला की हे वाईट आहे, हे आपल्या हातून असलं घडता कामा नये, तरी देखील आपण करतो. म्हणजे ही जाणीव कोण करून देत असतो, तर तो आत्मा करून देत असतो. म्हणजे प्रसंगानुसार सर्व प्रकारच्या हालचाली, शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली तो आत्मा करत असतो. शुद्धा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो, आच्या वाचा बोलवितो ज्याशय त्यासी. म्हणजे समर्थ म्हणले भूक लागली तरी ते जाणून आत्माच देहाला काय करतो, उठवतो ना. झोपीत जरी असलं आणि आपल्याला भूक लागली तरी आपण काय करतो, उठतो ना. म्हणजे हे कोण जाणीव करून देतं, आत्मा जाणीव करतो. आणि ज्याला त्याला काय करतो, अवाच्य बोलायला लावतो ना. म्हणजे भूक लागली, तहान लागली की आपण काय करतो, मागून खातो ना. पाहुण्यांच्या घरी गेलो असेल, कुठं असेल, एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेलो तरी बोलल्याशिवाय कोण देतं का, काय देत नाही ना. म्हणून समर्थ म्हणले भूक लागली की बोलायला शिकवतो तो आत्मा, मागायला शिकवतो ना. अरे जा, पोटाला भूक लागली, मागून खा. हॉटेलवाल्याला माग, पाहुण्यांना माग, किंवा तुझ्या घरात माग, किंवा तुला तूच बनवून ठेवलेलं असेल तर तू ते उघडून खा. ही जाणीव कोण करून देत असतं, आत्मा करून देत असतो. म्हणून समर्थ म्हटले हे सर्व जे कार्य चालतंय आपल्या देहामध्ये ते कोणामुळं चालतंय हो, आत्म्यामुळं चालतंय. बोलणं, चालणं, मी खूप हुशार आहे, मी खूप हुशार आहे, अहंकार येतो ना आपल्याला, मी खूप श्रीमंत आहे, मी खूप काय आहे, सगळं माझ्याकडं सगळं आहे. समर्थ म्हटले कुठपर्यंत, कुठपर्यंत, हा माझ्याकडं खूप मोठा बंगला आहे, खूप मोठी गाडी आहे, माझ्याकडं खूप पैसा आहे, माझ्याकडं खूप अहंकार आहे. समर्थ म्हटले अरे कुठपर्यंत, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा कार्य करतोय तोपर्यंत. ज्या क्षणी तो निघून जातो त्या क्षणी हे सगळं शून्य आहे हो. त्या क्षणी तुमच्यासाठी हे काहीच राहत नाही. कोणी म्हणत नाही की काय नाही, याने किती खूप मोठी इस्टेट कमवली, खूप मोठे बंगले बांधलेत, चला प्रत्येक बंगल्याच्या समोरून ह्याला फिरवून आणू शेवटचं. देह जर ठेवला आणि देह ठेवला की कोणी म्हणतं का हो की नाही नाही, ह्याने खूप काही कष्ट केलेत, खूप ह्याने कमवलंय, म्हणून ह्याच्या प्रत्येक ह्यानं जे बांधलेले घरं आहेत ना तिथून प्रत्येक ठिकाणाहून ह्याला फिरवून आणू, असं कोणी म्हणत नाही. लक्षात ठेवा. लवकर जे देह ठेवला की लवकर माणसं म्हणतात उरका उरका. घरातल्यांचीच काय झालेलं, पोरं घाबरायला लागली, चला उरका उरका. म्हणजे सर्वात जास्त घाई कोण करतं, घरातलेच करतात. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ म्हटले की जाणीव व्हायला पाहिजे की हे जे आहे, आपण हे जे सगळं भोगतोय, सुख दुःख हे सगळं जे भोगतोय ते आंतरी चेतना आहे, अंतरीचा अंतरात्मा आहे. म्हणून हे सर्व आपण कार्य करू शकतोय, अन्यथा करू शकणार नाही. बायकात म्हणे झाले झाले, देह सोवळे करून आणिले, पायात भरून चालविले तातडी तातडी. बघा, बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो की झाले झाले, जेवण तयार आहे. मग तो जीवात्मा देहाला सोवळे करून आणतो, तोच पायात भरून त्यास बराबर चालवतो. लक्षात ठेवा. आता
समर्थांना इथं काय सांगायचंय की द्वैत अद्वैत भाग समजून घ्यायचा आपल्याला. बायकात म्हणे झाले झाले म्हणजे शरीरातील जेवण जर असेल म्हणजे तयार झालेलं असेल, आपण विचारलं की बाबा जेवण तयार झाले का, बायकोला विचारलं तुम्ही की जेवण तयार झाले का, तर बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो झाले झाले. मग आपल्या शरीरातील आत्मा काय होतो, खुश होतो आणि भरा 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 चालत काय जातो, त्या जेवणाकडे जातो ना, जातो का नाही जातो. म्हणून समर्थ म्हटले हे कशामुळं होतंय सगळं, तिच्या अंतरीचा अंतरात्मा तिला तशी जाणीव देतो की झालंय म्हणून सा. आपल्या अंतरीचा अंतरात्मा चला झालंय जेवण, चला पटपट खाऊया म्हणून पटपट चालत जातो तितकडं. म्हणजे हे सर्व कार्य कुणामुळं घडतंय, तर तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून, अन्यथा घडू शकत नाही हो. कारण हे जे कार्य करतोय आपण, जेवायचं कुठं जायचं, हे कुणामुळं करतोय, त्या अंतरीच्या अंतरात्म्यामुळं करतोय. म्हणजे जेवण बनवायचं कार्य सुद्धा कशामुळं चाललंय, नाही तर बायकांना अहंकार यायचा की नाही आम्ही जेवण बनवलं तरच हे खाऊ शकतात. नाही हो, समर्थ म्हटले तो अंतरीचा अंतरात्मा तुमच्या देहात आहे म्हणून ते तुम्ही जेवण बनवू शकताय. ज्या स्त्रीच्या देहातील अंतरात्मा निघून गेलाय त्या स्त्रीला जर म्हटलं की जा तेवढं जेवण बनव, तर बनवेल का हो, नाही बनवू शकत. म्हणून समर्थ म्हटले हे सगळं सोवळं कुठपर्यंत आहेत. जेवण असेल, जे काय घरात आपण जे काय करतोय नवरा बायको, म्हणजे जेवण जी काय सुखदुःख भोगतोय, जे काय सोवळे करतोय, ते कुणामुळं करतोय हे समर्थांना आपल्याला सांगायचंय की आत्मा अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत आपण हे सगळं करतोय. त्याशी पात्रावरी बैसविले, नेत्री भरोन पात्र पाहिले, हाता करवी आरंभिले आपोषण. काय सांगितलं, आता बायकोनं जेवण करायला बोलवलं की आपले पाय काय करतात, पटपट चालत जातात आणि ते जेवण घेतात. आणि आपण काय करतो, त्या जेवणाच्या ताटावरती बसतो आणि ते जेवणाचं ताट डोळे भरून पाहतो आणि त्यात जर चांगले पदार्थ असतील तर आणखीनच काय करतो, भरून नेत्रात भरून भोजन पात्र पाहतो आणि हाताकडून काय करतो, जेवण करायला लगे हात काय करतात, डोळे पाहतात काय जेवण केले. म्हणजे समर्थांना काय सांगायचं इथं, बायको हाक मारते कशामुळं, बायको हाक मारते जेवण झाले तयार आहे, कशामुळं, तिच्या अंतरीतील जीवात्मा काय करतो, तिला सांगतो की चला आता जेवण तयार आहे, हे काय करा सर्वांना सांगा. मग जेवण तयार आहे हे सांगितलं की समोरील व्यक्तीच्या अंतरीचा अंतरात्मा ते ऐकतो की लगेच पटपट पटपट काय करतो, झपाझप चालत येतो आणि तोपर्यंत जेवणाचं ताट वाढलेलं असतं. जेवणाच्या ताटावरती बसल्यानंतर डायरेक्ट खायला सुरुवात कधी करत नाही आपण, लक्षात ठेवा. समर्थ म्हटले आपण काय करतो, डोळं भरून आधी ताट पाहतो, काय आहे जेवणाला, काय आहे आज कोणता पदार्थ आहे, काय आहे, लगेच हाताने पाहिल्यानंतर लगेच हात काय करतात, वळतात ना तिकडं जेवायला म्हणजे जेवण करायला बसायला काय करतात, वळतात. म्हणजे हाताने लगेच काय करतो आपण, सुरुवात करतो जेवायची. म्हणजे हे सर्व जे काही घडतंय समर्थांना काय सांगायचंय, ते त्या देहामध्ये आत्मा असल्यामुळे, म्हणजे आत्मा हे सर्व कार्य आपल्याकडून करून घेतोय, अन्यथा आपण हे कार्य कोणतंही कार्य करू शकत नाही. हाता करवी ग्रास उचलवी, मुकी जाऊन मुक पसरवी, हा दाता करवी चाववी नेटे नेटे. म्हणजे तोच हाताकडून काय करतो, आत्मा घास उचलतो, मुखात जाऊन मुख काय करतो, तोंड उघडतो ना, तोंड उघडतो तो आत्मा. म्हणजे हातात घास घेतला की तोंड आपोआप उघडलं जातं की मग तोंडात तो घास टाकला जातो आणि दाताकडून नीटपणे ते काय केला जातो, चावून घेतला जातो ना. म्हणून समर्थ काय म्हणतात, हाता करवी ग्रास उचलवी, मुकी जाऊन मुक पसरवी, दाता करवी चाववी नेटे नेटे. हळूहळू आपण बघा ते चावतो ना, बारीक चावून खातो. म्हणजे हे सर्व कार्य हातापासून, म्हणजे बघा हे सर्व कार्य कोण करत असतो, तो आत्मा करत असतो. आपण जीवेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, केस काडी खडाकळे तत्काळ थुंकी. आता बघा तो जीवात्माच जीवेमध्ये
खेळून स्वाद घेतो हे समर्थांना म्हणायचंय. आपण जिभेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, म्हणजे ते जेवणाचा आस्वाद पण तो कोण घेत असतो? तो अंतरीचा अंतरात्माच घेत असतो. एकदम सुंदर जेवण असेल तरी तो काय करत असतो? त्या जेवणाचा आनंद कुणाला होत असतो? त्या अंतरित जीवात्मालाच होत असतो ना. नाहीतर बघा, ज्याच्यामध्ये आत्मा नाहीये त्याला जर घास भरवला तर तो खाऊ शकतो का हो? नाही खाऊ शकत. म्हणून समर्थ म्हटले, ज्या देहामध्ये आत्मा आहे त्या देहाला काय केलं पाहिजे? खायला घालता आलं पाहिजे आपल्याला, समर्थ म्हटले. म्हणून जिभेमध्ये तो काय करतो? स्वाद घेतो बरं का. जेवणाचं काय घेतो असतो? स्वाद घेत असतो. आणि पाहतो परिमळ सोहळे, सुगंध येत असतो ना नाकाला, त्या नाकाने पण काय घेत असतो? सुख भोगतो ना, वास, सुगंध. बघा, खूप आज सुगंध वास सुटलाय जेवणाचा. म्हणून तो काय करतो? खळखळून जेवत असतो, म्हणजे आनंदाने जेवण करत असतो. जे हाता भरवत असतो. आवडीची भाजी असल्यानंतर बघा आपण कसं खातो. मग नाकाने काय घेत असतो? त्या भाजीचा वास घेत असतो. आणि जर हे सगळं करत असताना जर कदाचित अन्नामध्ये केस, काडी, खडा असल्याचं कळलं तरी काय करतो? तत्काळ काय करतो? ती घास बाहेर काढतो ना, थुंकतो ना तो. म्हणून समर्थ म्हणले, आपण जिभेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, केस काडी खडा कळे तत्काळ थुंकी. म्हणजे जेवणामध्ये काय एखादा खडा वगैरे आला तरी आपल्याला लगेच कळतो की आपण लगेच तो घास, किती सोन्याचा असला घास, किती हे सुंदर असेल जेवण, आणि खडा जर लागला तरी तो घास आपण काय करतो? काढतो. हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. आळणी कळता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कांगे, डोळे तावून पाहो लागे रागे रागे. बघा, समर्थाने आपलाच भाग दिलेला आहे. एखादा पदार्थ आळणी झाला, बघा, पदार्थ जर आळणी झाला तरी कळतं ना, व्यक्तींना कळतं. मग लगेच मीठ मागतो. आणि बायकोला काय करतो? डोळे वाटावाटारून पाहतो ना आपण. बायकोला काय करतो? मीठ जर कमी पडलं भाजीमध्ये तर आपण काय म्हणतो? तुझं खानदान आळणी, तू आळणी, तुझा भाऊ आळणी, तुझी आई आळणी, काय काय बोलतो. ज्याचं त्यानं ठरवा. काय काय उद्धार करतो. थोडंसं मीठ जरी कमी पडलं जेवणाला तरी आपण त्या बायकोला काय करत असतो? अखंड बोलत असतो ना. कुणी काहीही बोलत असतं, कुणाचा राग, पण प्रत्येकाला राग येत असतो. जेवण आळणी झालं की एखादा असा असतो की नाही बाबा, झालंय आळणी, चुकून झालं असेल, आपल्याला वाटत असेल तर मीठ घेऊन खायचं, नाही तर तसंच खातात काही जण, काहीही बोलत नाहीत. पण काही जण खूप काय करतात? रागानं डोळं वटरून पाहत असतात, जेवण बनवणाऱ्याकडं पाहतात ना. आणि काय करत असतात? अखंड काय करत असतात? बोलत असतात. म्हणून समर्थ म्हणले, आळणी कळता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कांगे, डोळे ताहून पाहू लागे रागे रागे. म्हणजे समर्थांना माहीत आहे आपण काय काय करतो रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय काय करत होतो हे ना, समर्थांना सुद्धा माहिती आहे. गोडी लागताच आनंदे, गोड नसता परमखेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी. म्हणजे पदार्थ गोड लागला की त्या आत्म्याला काय होतो? आनंद होतो. आणि गोड नसेल तर त्याला फार वाईट वाटतं. म्हणजे एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर त्याला अंतर्यामी फार काय होतात? दुःख होतं, क्लेश होतात. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की पदार्थ गोड लागला की त्या आत्म्यालाही आनंद होतो, आणि पदार्थ थोडा त्याच्या मनासारखा नाही झाला तर त्याला काय होतं? अंतरी दुःख होतं. नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी. काय सांगितलंय? नाना प्रकारच्या अन्नाची त्याला काय असते? आवड असते. अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन तो काय करतो? आवड निवड करतो ना. प्रत्येक देह बघा आवड निवड करत असतो. म्हणजे तो देह करत नसून कोण करत असतो? ज्याला जाणीव आहे अंतरीचा अंतरात्मा, तो काय करत असतो? आवड निवड करतो. पदार्थ तिखट असेल तर तो काय करतो? मस्तक झाडतो ना आपण. बघा, एखादा पदार्थ तिखट असेल तर मस्तक झाडतो, आणि ठसका लागला तर काय करतो? खोकतो ना. म्हणजे हे सगळं कोणामुळे घडतं? तर तो अंतरीचा अंतरात्मा आहे. म्हणून मिरपुडी घातली फार, कायसे करते खापर, जिवे करवी कठीणोत्तर बोलवी रागे. आता जर तिखट झाली भाजी तर काय म्हणतो आपण? काय मिरपूड घातली का काय ह्या भाजीमध्ये?
किती तिखट झालंय आणि काय खापरासारखा पदार्थ करतेस असं म्हणतो ना. म्हणजे ते समर्थ सांगतायत, असे तो जिवेच्या द्वारे रागाने कटूर शब्द बोलतो ना, बोलवितो. म्हणजे कोण बोलवत असतो हे सगळं? तो अंतरीचा अंतरात्मा म्हणत असतो की काय फार भाजी तिखट झाली, काय करते, हे कसला पदार्थ, त्याला चव ना धव म्हणतो ना आपण. काय पदार्थ बनवलाय, मग ज्याचं त्यानं ठरवा, आपण काय काय बोलत असतो. आज्य उदंड जेविला, सवेच तांब्या उचलिला, घळघळा घेऊ लागला सावकास. म्हणजे तुपातील एखादं चांगले पदार्थ असतील तर काय होतं, फार खाल्ल्यानं त्याला काय लागते, तहान लागते. म्हणून तो स्वतःच काय करतो, हाताकडून तांब्या उचलून गटागटा पाणी पिऊ लागतो. म्हणजे कोणाचं सांगितलंय हे सगळं समर्थांनी? त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं सांगितलंय. म्हणजे खातो, तृप्त होतो आणि गटागटा पाणी पण पितो. तो कोण आहे? तो अंतरीचा अंतरात्मा. म्हणजे हाताला उचलून तांब्या उचलायला लावतो, पाणी पितो. हे सगळं कोण करून घेत असतो? तो अंतरीचा अंतरात्मा. देही सुखदुःख भोगता, तो एक आत्माची पाहता, आत्म्याविन देहवृता मडे होय. समर्थ म्हणले, देहात सुखदुःख भोगता एक आत्माच असतो. आत्मा नसेल तर देहाचा काही उपयोग नाही. त्याचं काय होतं व मड होतं. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना काय सांगायचं की अरे हे सुखदुःख कुठपर्यंत आहेत, आपल्या देहामध्ये सुखदुःख कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत तो आत्मा आहे तोपर्यंत. आणि आत्मा नसेल तर ह्या देहाचा काही उपयोग नाही, ते नुसतं मड असतंय. हे समर्थांना सांगायचं आहे की मड्याचं कर्तृत्व न घडे. मड्याला आपण काय सांगू शकतो का हो? नाही सांगू शकत. अहो, ज्या क्षणी माणसाचा मृत्यू होतो त्या क्षणी त्याचं नावसुद्धा संपुष्टात येतं. लक्षात ठेवा. म्हणून कशाचा अहंकार करायचा आहे? पैशाचा, गाडीचा, बंगल्याचा, कशाचा आहे? समर्थ म्हटले आयुष्य आराम करतो, आयुष्यमध्ये राहायला आवडतं. हे सगळं कशामुळं आहे हो? त्या अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. ज्या क्षणी निघून जातो त्या क्षणी सगळं हितच राहते. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले की देहामध्ये जे काय सुखदुःख भोगायला लागतंय ते कशामुळं? तर तो आत्मा आहे म्हणून. आत्मा नसेल तर त्या देहाला काही महत्त्व नाही. ते काय आहे हो? मड होतं. लक्षात ठेवा. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे तेची आत्मस्थिती, त्रैलोकी जितक्या व्यक्ती तदांतरी आत्मा. बघा समर्थांना काय सांगायचंय, मनाच्या अनंत वृत्ती, अनेकांचे, प्रत्येकाचं मन वेगवेगळं आहे. म्हणजे मनाच्या अनंत वृत्ती जी जाणते ती जाणीव म्हणजे काय होय हो? आत्मा होय. आणि त्रैलोक्यात जितक्या व्यक्ती आहेत, म्हणजे या ब्रह्मांडात त्रैलोक्यात जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तीच्या अंतर्यामी कोण असतो हो? तो आत्मा असतो. म्हणजे मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे तेची आत्मस्थिती. अनेक मनाच्या अनेक स्थिती आहेत, परंतु जाणीव असणे ही आत्मस्थिती आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणले आत्मस्थिती कधी घालवायची नाही कोणाची. त्रैलोकी जितक्या व्यक्ती तदांतरी आत्मा. म्हणजे त्रैलोक्यात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या सर्वांच्या अंतरी तो काय आहे हो? अंतरात्मा आहे. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा नाना रूपे. काय सांगितलंय? जगामध्ये ज्याला जगदात्मा म्हणतात, आपण काय म्हणतो? जगामध्ये त्याला जगदात्मा म्हणतात, विश्वामध्ये त्याला विश्वात्मा म्हणतात, आणि जो सर्वांना चालवतो त्याला सर्वात्मा म्हणतात. अशी नाना रूपे तो घेतोय ना. अशी नाना रूपे त्यानं घेतलेली आहेत. जगदात्मा, विश्वात्मा, सर्वात्मा, पण तो सर्व एकच आहे. लक्षात ठेवा. हुंगे चाखे ऐके देके, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके तत्काळ होय. म्हणजे तोच हुंगतो, चाखतो, ऐकतो, पाहतो, मृद कठीण ओळखतो, शीत आणि उष्ण त्याला तत्काळ समजतं. तो कोण आहे? तो आत्मा होय. सावधपणे लागवी. आता बघा, हुंगे चाके ऐके देके, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठावके तत्काळ होय. बघा, मेलेल्या माणसाला बिगर विसणं म्हणजे थंड पाणी न घालता बघा आंघोळ घालतात. माहिती आहे का तुम्हाला? ही गोष्ट माहीत पाहिजे प्रत्येकाला की बघा, जो माणूस मरतो त्याला शेवटची आंघोळ अशी घालतात की त्या पाण्यामध्ये काय करत नाही तो, आपण काय म्हणतो त्याला,
थंड पाणी घालतो का नाही, जास्त गरम पाणी असेल उकळलेलं तर त्यात आपण थंड पाणी घालतो, परंतु ज्याला शेवटची आंघोळ आहे त्याला ते विसन घातलेलं पाणी घालत नाही. ते काय करतात, डायरेक्ट आंघोळ घालतात बघा. डायरेक्ट कडक असलं पाणी तरी तसं वततात. का वततात हो? कारण ज्याला गरम लागत होतं, ज्याला थंड लागत होतं, तो राहिलाच नाही ना अंतरी. त्यामुळं कसलंही घातलं तरी तर काय म्हणणार नाही, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून काय करतात हो, त्यात काय घालत नाहीत, विसावं पाणीच घालत नाहीत, म्हणजे थंड पाणी घालत नाहीत. डायरेक्ट गरम केलेलं पाणी त्या व्यक्तीला त्या गरम पाण्याची आंघोळ घालतात. म्हणजे कारण हुंगतो, चाकतो, ऐकतो, पाहतो, जड कठीण ओळखतो, शीतल कोमल ओळखतो, म्हणजे शीत उष्ण त्याला तत्काळ कळतं, तो आत्मा आहे. लक्षात ठेवा. ज्यावेळेस आत्मा निघून जातो त्यावेळेस माणसं कडक पाण्यानं आंघोळ घालतात, त्यात विरजन किंवा विसन घालत नाहीत. लक्षात ठेवा. सावधपणे लागवी, बहुत करी उटा ठेवी, या धूर्ताच्या उगवी धूर्तची करी. सावधपणाने आणि चपळपणाने तो अनेक काय करत असतो, उटाठेवी करत असतो. बघा, एखाद्याच्या अंतरीचा अंतरात्मा एवढ्या उटाठेवी करून ठेवतो की खूप धूर्तपणाने वागतो. या धूर्त आत्म्याची परीक्षा धूर्तच करू शकतो. लक्षात ठेवा. धूर्ताचा आत्मा कसा असतो, धूर्तच असतो ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, धूर्तपणे एखादा सगळं लुटून नेतो, एखाद्याचं सगळं, म्हणजे त्याचा आत्मा हा धूर्तच असतो. हे कोण ओळखू शकतो? एक धूर्त आत्माच ओळखू शकतो. लक्षात ठेवा. वायो सरिसा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळून जातो, वायो धुळी घेऊन येतो, परी तेही जाये. काय सांगितलं? वाऱ्याबरोबर काय येतो, सुगंध येतो, पण थोड्या वेळानं तो काय जातो, वितळून जातो. कधी कधी वाऱ्याबरोबर धुळही येते, पण तीही नंतर काय होते हो, जाते ना. म्हणजे वाऱ्याबरोबर येणारा सुगंध फार काळ काय टिकत नाही, तो काय होतो, विरून जातो ना वाऱ्यामध्ये. आणि धुळही येते ना वाऱ्यामध्ये. अनेक बघा, वादळ वारं इतकं सुटलेलं मध्यंतरी की दिसायची नाहीत माणसं. बघा, एवढं वारं सुटलेलं, पण ती धूळ राहिली का हो, तर ती वाऱ्याबरोबर ती धूळही काय जाते हो, नंतर निघून जाते ना. हे समर्थांना सांगायचं आहे. शीत उष्ण वायो सरिसे, सुवासे अथवा कुवासे, असिजे परी सावकाशे तगणे न घडे. म्हणजे वाऱ्याबरोबर शीत उष्ण सुवास दुर्गंध इत्यादी येतात, पण ते कायमस्वरूपी राहतात का हो? नाही राहत. काही वेळानं ते काय होतात, नाहीसे होतात. ते टिकून राहू शकत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणजे शीत उष्ण सुगंध दुर्गंध हे कायमस्वरूपी टिकून राहू शकत नाही. ते काय करतात, काही वेळानं ते काय होतात, नाहीसे होतात. वायो सरसे रोग येती, वायो सरसी भूते धावती, धूर आणि धुकटे येती वायो सवे. काय सांगितलंय? वाऱ्याबरोबर काय येतात, रोगजंतू येतात, आणि वायूबरोबर भूते धावतात, धूर आणि धुके इत्यादी काय होतात हो, वाऱ्याबरोबर येतात ना. वाऱ्याबरोबर काय काय येतं, सगळंच येतं ना. रोग येतात, भूतं येतात, धूर येतो, धुकं येतं, सगळं रोगजंतू वाऱ्याबरोबर येत असतात. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना, आत्म्याची चपळता जाना अधिक आहे. बघा, वायोबरोबर येणारं काहीच टिकू शकत नाही. बघा, वाऱ्याबरोबर जे वाहून येतं ते काहीच टिकू शकत नाही, परंतु आत्म्याबरोबर वायू बरोबरी करू शकत नाही. म्हणजे आत्म्याबरोबर वायू बरोबरी करू शकत नाही. वायूपेक्षा आत्म्याची चपळता काय आहे हो, अधिक आहे. समर्थांना काय सांगायचंय, वायूच्या ताकदी, कारण अखंड वायू शांत कुठे आहे हो, देहामध्ये आहे ना. कशामुळं? त्या आत्म्यामुळं. म्हणजे आत्म्याची ताकद वायूपेक्षा जास्त आहे, हे समर्थांना सांगायचंय. की आत्म्याची चपळता वायूपेक्षा काय आहे, जास्त आहे. वायू काय जरी नेऊ शकत असेल वाहून, कारण वाऱ्याच्या संपर्कात जो जो येईल तो काय होत नाही. म्हणजे बघा, एखादं वादळ जोरात सुटलं, जे वाहून जाणार आहे वाऱ्याबरोबर ते टिकत नाही, हे समर्थांना सांगायचं. परंतु वायूची जी गती आहे, म्हणजे वायूची जी चपळता आहे, ती आत्म्याच्या समोर चालू शकत नाही, कारण आत्मा हा वायूपेक्षाही काय आहे हो, जास्त चपळ आहे.
वायो कठिणास आडतो, आत्मा कठीण भेदून जातो, कठीण पाहो तरी तो छेदेही ना. बघा, कठीण पदार्थ मध्ये आला म्हणजे भिंत आली तर वारं थांबतं ना. वायू म्हणजे कठीण पदार्थ मध्ये आला तर वायू काय करतो, थांबतो, आडतो वारा. पण आत्मा काय करतो, कठीण पदार्थाला भेदून पलीकडे जातो. लक्षात ठेवा, काचेची पेटी जरी केली तरी आत्मा त्या काचेच्या पेटीला भेग पाडून निघून गेला. म्हणजे आत्म्याचा कठीणपणा पाहू गेले तर तो इतका कठीण आहे की तो छेदलाही जात नाही. म्हणजे आत्मा इतका कठीण आहे की तो छेदला जाऊ शकत नाही. आणि आत्मा अनेक कठीण वस्तूला सहज काय करतो, भेदतो. तसं वाऱ्याचं नाही आहे. वाऱ्याला काही अडचण आली तर लगेच वारा काय करतो, तिथंच थांबतो. लक्षात ठेवा, म्हणजे आत्म्याची ताकद वायूपेक्षा काय आहे, खूप अधिक आहे. हे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे की वायूची ताकद काय आहे. काय ते वायूच्या ताकदीपुढे, आत्म्याच्या ताकदीपुढे वायूची ताकद चालू शकत नाही. आत्मा खूप काय आहे हो, चपळ आहे आणि ताकदवान आहे. वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेचे अंतरी समजे विवरण पाहता. वायो काय करतो, झडझडा वाजतो. वारा आल्यानंतर बघा कसं भरभर, आता येतो ना आवाज, कसा येतो, भरभर असा आवाज येतो वाऱ्याचा. पण आत्मा जराही काय करत नाही हो, आवाज करत नाही. मौन म्हणजे शांत राहून अंतर्यामी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अनुसंधान करणाऱ्यास तो कळून येतो. म्हणजे समर्थांना या वाक्यामध्ये काय सांगायचं आहे बघा, वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेचे अंतरी समजे विवरण पाहता. आत्मा तसा आवाज करत नाही. आत्मा कसा आहे हो, एकदम शांत आहे आत्मा. त्याला त्याचा तर शोध घ्यायचा आहे तर त्याला कुणालाही कळून येत नाही. आत्म्याला शरण जाणं एवढं सोपं नाही हो. संतांनीच हे कार्य केलं की अखंड त्याला काय केलं हो, शोध घेतला ना त्याचा, म्हणून तो सापडला सर्वांना. परंतु समर्थ म्हटले, कोणाला सापडतो तो अंतरीचा अंतरात्मा, जो अनुसंधान करतो शांतपणे, त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी समरस होतो, त्यालाच तो अंतरीचा अंतरात्मा काय होतो, सापडतो. म्हणजे मौनेची अंतरी समजे, म्हणजे शांत मौन राहून अंतरी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अनुसंधान करणाऱ्यास तो कळून येतो. लक्षात आलं का? म्हणजे कोणालाही तो कळत नाही. अंतरीचा अंतरात्म्याचा शोध घेणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे तो त्याचं अनुसंधान करणाराच काय होतो, तो कळून येतो. शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान. म्हणजे शरीरास सुख दिलं तर ते आत्म्याला काय होतं, पावतं ना. आणि शरीराच्या योगेच त्याला काय होतं, समाधान लाभतं. म्हणजे शरीराला सुख दिलं तर आत्म्याला काय होतं, ते सुख पावतं. शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान. आता एखादं बघा आजारी असतं आणि त्या व्यक्तीचा जर व्यवस्थित सांभाळ केला आणि ती व्यवस्थित नीट झाली व्यक्ती, तर त्याच्या आत्म्याला काय होतं, समाधान मिळतं. लक्षात ठेवा, म्हणजे शरीराच्या योगानंच त्या आत्म्याला काय होत असतं, समाधान लाभत असतं. बघा एखादा माणूस खूप खूप आजारी आहे आणि त्याला नको नकोसं झालं आहे आणि नंतर तो व्यवस्थित औषध उपचार केले त्याच्यावरती आणि ते शरीर नीट झालं तर त्याच्या अंतरीच्या अंतरात्म्याला काय होतो, खूप आनंद होतो. म्हणून समर्थ म्हणतायत की शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान. म्हणजे शरीराला समाधान झालं की ते आत्म्यालाही काय होतंय, समाधान होतंय. देहा वेगळे उपाये नाना, करिता आत्मयास पावेना, समाधान पावे वासना देहाचे नी. काय सांगितलं, देहाशिवाय अनेक उपाय केले तरी आत्म्यास काय होत नाही, तो पावत नाहीत. आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमाद्वारेच समाधान पावते. लक्षात ठेवा, म्हणजे
देहाशिवाय अनेक जरी उपाय केले ते आत्म्यासाठी तर ते, कारण देह सोडला की आत्मा काय होतो, पूर्णपणे अलिप्त होतो आणि त्याला काय नाही, येणं नाही जाणं नाही, तो त्याला काहीच फरक पडत नाही. लक्षात ठेवा, त्याला काय कुठलंच काय राहत नाही, त्याला वासना राहत नाही, इच्छा राहत नाही, आकांक्षा राहत नाही. फक्त तो देहाच्या संपर्कात आला की त्याला सगळ्या इच्छा आकांक्षा जागृत होतात त्याच्या. लक्षात ठेवा, जसा देह असेल त्या पद्धतीनं आत्माही होतो. म्हणून समर्थ म्हणतात की आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमाद्वारेच काय होते हो, समाधान पावते, अन्यथा समाधान पावत नाही. म्हणून अंतरीचा अंतरात्मा असतानाच त्या परमेश्वराचं जर अखंड ध्यान केलं आपण, अखंड त्या परमेश्वराचं भजन केलं, कीर्तन केलं, तर तो आत्मा पण काय होणार आहे, अखंड संतुष्ट होणार आहे. लक्षात ठेवा, अखंड काय होणार आहे, संतुष्ट होणार आहे, समाधान पावणार आहे. म्हणून आत्म्याला समाधान पावेल असं कर्म आपल्या देहाकडून करता आलं पाहिजे, म्हणजे देहाकडून घडलं पाहिजे. देह आत्मयांचे कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडनुक आत्मयास होय. म्हणजे देह आणि आत्मा यांच्या संयोगाचं कौतुक पाहायला गेलं तर अनेक प्रकारे दिसून येतं ना. देह नसेल तर सर्व बाजूने आत्म्याची काय होते हो, अडवणूक होते. म्हणजे देह आत्मयाचे कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडनुक आत्मयास होय. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, हे जे आपण आता सांगतोय संयोग, सगळं जे काय घडतंय आपल्या हातून बघा, जे काय मीठ कमी पडलं भांडतो आपण, तिखट कमी पडलं ओरडतो, जे काय म्हणजे खाण्याच्या ज्या काय आपल्या सवयी आहेत, गोड लागतंय खायला, चांगलं चवीचं खातोय, चवीचा देह आत्मा मागतोय, सगळं जे काय आहे. म्हणजे समर्थ म्हटले हे जे काय देहाचं आत्म्याचं आपलं कौतुक चाललंय, हे कशामुळे चाललंय हो, हे दोघं जण एकत्र आहेत तो त्याचं कौतुक आहे. हे जर आत्मा देहापासून वेगळा केला तर हे कौतुक तिथंच थांबतंय. हे समर्थांना आपल्याला सांगायचं की बाबा, जे काही आता सोहळे आपले चाललेले आहेत ते कशामुळे चाललेले आहेत हो, हा देह आणि आत्मा एकत्र काम करतायत म्हणून. अन्यथा देह जर आत्म्यापासून वेगळा झाला तर काय होणार आहे, हे सगळं समाधान लोप पावणार आहे. समर्थ म्हटले मग काहीच राहणार नाही. लक्षात ठेवा, म्हणजे हे जे काही सुख आहे आपल्याला, सुख दुःख जे काही आहे ते कशामुळं आहे हो, हे दोघं संयोग एकत्र आहेत तोपर्यंत हे सुख दुःख आपल्याला भोगावे लागत आहेत. आणि ज्या क्षणी तो निघून जातो, अंतरीचा अंतरात्मा निघून जातो, त्या क्षणी हे सगळं सुख दुःख सगळं राहतं हो. म्हणून समर्थ म्हटले अरे कशाचा अहंकार करताय, एखादं जरी पद असेल आपल्याकडं, त्या पदाचा अहंकार जरी आपण करत असू तरी कुठपर्यंत करणार आहे हो, जोपर्यंत त्या देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत. समर्थ म्हटले बघा, एखादा माणूस मोठ्या अधिकारावर आहे, आपण रिटायर झाला तर त्याला कोण साहेब म्हणतं का हो, कोण त्याला घाबरतं का हो, शिपाईसुद्धा घाबरत नाही. ज्यांना आयुष्यभर त्याच्या हाताखाली नोकरी केलेली असते घाबरून घाबरून, पण तो एकदा रिटायर झाला की तो शिपाईसुद्धा त्याला किंमत देत नाही. म्हणजे का तर त्याचा अधिकार गेलेला असतो. मग तसंच आहे. समर्थ म्हटले जोपर्यंत देहाला अधिकार कुठपर्यंत, देहाला महत्त्व कुठपर्यंत, जोपर्यंत त्या देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा कार्य करतोय तोपर्यंत. आणि आत्म्याला देखील, आत्मा देह जर नसल तर सर्व बाजून आत्म्याची काय होते हो, अडवणूक होते. आत्म्याला ह्या कोणत्याही गोष्टी करता येत नाहीत. का तर देह नाही आहे. म्हणजे आत्मा जे काय करतोय, अंतरी राहून जी काय कार्य करतोय ती कुणामुळं करतोय हो, तर ते देह असल्यामुळं. हे समर्थांना सांगायचं, अखंड देह आहे म्हणून आत्मा सर्व कार्य करत असतो. ज्या क्षणी देह आणि आत्मा वेगवेगळे होतात त्या क्षणी हे सगळं थांबतं. म्हणून समर्थ म्हणतायत की अरे आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, अखंड आपल्याला आत्म्याचं, म्हणजे हे आपण जे कौतुक करतोय देह आत्म्याचं, ते समर्थ म्हटले की आपल्याला अखंड देहामध्ये आत्मा असताना त्या आत्म्याची जाणीव ओळख घेता आली पाहिजे, त्याला ओळखता आलं पाहिजे. हा आत्मा पण काय होतो, देहासारखाच होऊन बसतो. म्हणजे देह जशी कर्म करतो तसं ते आत्माही शिकतो. देह गुंगीत गेला तर आत्माही गुंगीत जातो. हे समर्थांना सांगायचं. म्हणून आत्मा जर अखंड सावध असावा असं वाटत असेल तर आपणही आपला देह तसा ठेवता आला पाहिजे. देह नसेल तर सर्व बाजू आत्म्याची काय होते हो, कोंडी होते. मग काय उपयोग राहत नाही.
एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे. विवेके त्रैलोकी पवाडे, देहात्मयोगे. बघा, एक असता उदंड घडे, म्हणजे दोन्ही एकत्र असतात तेव्हा उदंड कार्य घडते. अहो, जे काय कार्य करायचं आहे आपल्याला ते कधी करायचं आहे हो? जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत आपल्याला सर्व कार्य करता आले पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की दोन्ही एकत्र असतात तेव्हा उदंड कार्य करत असतात. ते वेगळे झाले तर काहीच घडू शकत नाही. दोन्ही असतील तर विवेकाच्या बळावर त्रैलोकाचा ठाव घेता येतो. बघा, समर्थ म्हटले की अरे, तो आपल्याला जाणीव आहे, जाणीव व्हायला पाहिजे की बाबा आपण जे काही कार्य करतोय ते कार्य कुणामुळे शक्य आहे, तर अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. ही देह आणि आत्मा दोन्ही आहेत म्हणून आपण कोणतंही कार्य करू शकतोय. म्हणजे ज्याच्याकडं विवेक आहे त्यानं लक्षात घेतलं पाहिजे की ह्या त्रैलोक्याचा ह्या दोन्ही असतील तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा सुद्धा ठाव घेता येतोय. म्हणजे ही दोन्ही असले पाहिजेत. म्हणजे देह किती महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. देह आणि आत्मा किती आपल्यासाठी महत्त्वाचं आहे हे समर्थ आपल्याला दाखवून देत आहेत की बाबा जी काही आपण कार्य करणार आहे, जे काही कार्य आपल्या हातून होणार आहे ते कुठपर्यंत होणार आहे, जोपर्यंत आपल्या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत. म्हणून आपल्याला अखंड कार्य, उत्तमाचं कार्य करता आलं पाहिजे. जे कार्य काय होईल, काय राहील हो, अखंड उदंड राहील. आपण नसलो तरी आपलं नाव निघलं पाहिजे की बाबा चांगला होता. काय होता, चांगला होता, चांगलं कार्य केलं असं. म्हणजे अमर होतात ना लोक. चांगलं कार्य करून काय होतात लोक, अमर होतात. तशा पद्धतीनं आपल्याला जोपर्यंत देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत आपल्याला कार्य करता आलं पाहिजे. आणि आत्मा नसेल तर काहीच घडू शकत नाही. म्हणून जो विवेकी आहे तो काय करेल हो, समर्थ तेच सांगतायत की जो विवेकी आहे. मग संतांनी काय केलं हो, अखंड संत ज्ञानेश्वर, आता पालखी सोहळा चालला आहे ना, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, काय केलं या लोकांनी, अखंड काय केलं, कमी वयामध्ये ओळखलं ना, त्या अंतरीच्या अंतरात्म्याला ओळखून असं कार्य केलं की त्रैलोक्याचा ठाव घेतला ना. असं कार्य केलं की त्रैलोक्याचा ठाव घेतला. म्हणून समर्थ म्हटले की बाबा देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, जे काही उत्तमाचं कार्य आहे कार्य करता आलं पाहिजे हो. परमेश्वराला आवडेल असं कार्य आपल्या देहाला करता आलं पाहिजे, अन्यथा काय उपयोग नाही हो. एकदा देह तुम्ही ठेवला की काही उपयोग होणार. मग जोपर्यंत आहे आपण तोपर्यंत आपल्या हातून चांगलं कार्य घडलं पाहिजे. म्हणून एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे. समर्थ म्हटले अरे जोपर्यंत ते एकत्र आहेत तोपर्यंतच आपण सर्व काही कार्य करू शकतो. आणि ज्या क्षणी ते वेगळे होतील त्या क्षणी आपल्या हातून काहीच घडणार नाही. म्हणून समर्थ म्हटले जोपर्यंत आहे आपला देह चालतोय बोलतोय तोपर्यंत जी काही कार्य आहेत उत्तमाची ती आपल्याला करता आली पाहिजेत. अहो, जे काही उत्तमाचं आहे ते आपल्याला आपण असतानाच करता आलं पाहिजे. हे एकदा का देहामधून आत्मा निघून गेला की आपल्या हातून काहीही घडू शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले अरे हे दोन्ही एकत्र आहेत तोपर्यंतच आपल्याला जे काही आपल्याला चांगलं कार्य करायचं आहे आपल्या जीवनामध्ये ते करता आलं पाहिजे. त्याची अंतरीच्या अंतरात्म्याची जाणीव घेतली पाहिजे, त्याची ओळख घेतली पाहिजे, त्याला समाधान. आता तो आत्मा जसा देह वागेल तसा तो काय करतो त्याच्यासारखाच होऊन जातो. म्हणून आत्म्याला वाईट वळण लावण्यापेक्षा आत्म्याला काय करायचं आहे व आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला चांगलं काय करायचं आहे, चांगल्या वळणावरती न्यायचं आहे. म्हणजे त्या परमेश्वराला शोधण्यात त्याची मदत घ्यायची अखंड. मग तो किती समाधान पावेल, अंतर्यामी. म्हणून त्याला जर समाधानी बघायचं असेल आपल्याला तर अखंड आपल्याला काय करायचं आहे, हे देहामध्ये आपल्या आहे तोपर्यंतच आपल्याला त्याची ओळख घेता आली पाहिजे. एकदा का देहच ठेवला की काही उपयोग नाही, परत म्हणून पण उपयोग नाही, बोलून पण उपयोग नाही. म्हणून समर्थ म्हटले आता जाणीव दिली आपल्याला की नाही रे,
आपल्याला जे काही कार्य उत्तमाचं करायचं आहे हे देह आणि आत्मा आहे तोपर्यंतच या देहाकडून आपल्याला चांगलं कार्य करता आलं पाहिजे. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे. विवेके त्रैलोकी पवाडे, देहात्मयोगे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माविवरणाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.